अखंड महाराष्ट्राची अस्मिता, स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे, कुलवाडी भूषण, छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती पुसद येथे छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव 2026 अत्यंत उत्साहात साजरा होत आहे। आज दिनांक 15 फेब्रुवारी रोजी शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंग मैदानात सायंकाळी 6:30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटनीय कार्यक्रम संपन्न होत असून उद्घाटनीय सत्रात प्रमुख आमंत्रित वर्धा येथील सप्तखंजिरी वादक समाज प्रबोधनकार इंजिनियर भाऊसाहेब थुटे यांचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे। दिनांक 16 व 17 फेब्रुवारीला पुष्पावंती परिसरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना कलामंच उपलब्ध व्हावा, छत्रपतींचे आचार विचार विद्यार्थ्यांपर्यंत रुजले जावेत या उद्देशाने शिवशौर्यगाथा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे सोबतच आपले संस्कृती दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमाची मेजवानी पुसदकरांना मिळणार आहे। 18 फेब्रुवारीला शिवजन्मोत्सवाचा पाळणा महोत्सव संपन्न होईल। 19 फेब्रुवारी सकाळी 8:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याची आकर्षक सजावट पाहायला मिळेल। त्याचबरोबर मान्यवरांच्या उपस्थितीत शिवपूजनाचा कार्यक्रम संपन्न होईल। त्यानंतर मोटरसायकल रॅली आणि दुपारी 2 वाजता श्री शिवाजी विद्यालय पुसद येथून शोभायात्रेला सुरुवात होईल। शहरातील मुख्य मार्गांनी ही भव्य शिवशोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे। शोभायात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही संपूर्ण शोभायात्रा डीजे विरहित असून संस्कृती व संस्काराचे दर्शन घडविणारी राहील। या शोभायात्रेत महाराजांची पालखी, अश्वदल, विविध प्रकारचे संस्कृती दर्शन घडविणारे देखावे, लाठीकाठी पथक, भजनी मंडळासह शाळा महाविद्यालयांच्या झाकी मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत। सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष हरगोविंद कदम, मुख्य समन्वयक राजेश साळुंखे, मार्गदर्शक दिगंबर जगताप, शोभायात्रा प्रमुख ॲडव्होकेट भारत जाधव, शिवपूर्व प्रमुख नितीन पवार, मोटरसायकल रॅली प्रमुख अभिजित पानपट्टे, वैभव फुके, सांस्कृतिक समिती प्रमुख प्रा गजानन जाधव, यशवंतराव देशमुख, शिवसामान्य ज्ञान समिती प्रमुख चंदू देशमुख यांच्या पुढाकारात विविध समिती प्रमुख व सहकारी, मार्गदर्शक, शिवप्रेमी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत। शोभायात्रेदरम्यान जिनिंग प्रेसिंगच्या समोर झाकीमधील सहभागी विद्यार्थ्यांसाठी नाश्ता व पाणीची व्यवस्था करण्यात येणार आहे। सोबतच सुभाषचंद्र बोस चौकात विश्वनाथ सिंह बयास नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात येणार आहे व शोभायात्रेतील सहभागी विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहार व्यवस्था करण्यात येणार आहे। या संपूर्ण कार्यक्रमाला पुसद शहरातील व परिसरातील समस्त शिवप्रेमींनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे। सोबतच छत्रपतींचा पराक्रम व इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने 7 फेब्रुवारीला शिवसामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा संपन्न झाली। या परीक्षेत 11,000 पेक्षा जास्त विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते। 20 फेब्रुवारीला वैभव फुके यांच्या पुढाकारात शरीर सौष्ठव स्पर्धा होणार आहे। हा संपूर्ण शिवजन्मोत्सव जात, धर्म, पंथ याच्या पलीकडे जाऊन एकतेची शिकवण देणारा असणार आहे, अशी माहिती शिवराय जन्मोत्सव समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत दिली। या प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेला शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसह निशांत बयास, भारता अण्णा पेन्शनवार, ॲडव्होकेट रमेश पाटील, कैलास गावणार, किशोर कांबळे, पांडुरंग व्यवहारे, शेख नईम, इंदल राठोड आदी सामाजिक कार्यकर्त्यासह शिवप्रेमी उपस्थित होते। पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन प्रा गजानन जाधव यांनी केले, तर प्रा प्रकाश लामणे यांनी उपस्थितांचे आभार मानले। अध्यक्ष समन्वयक छत्रपती शिवराय जन्मोत्सव समिती पुसद। सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय। यावर्षी 2026ला छत्रपती शिवराय जन्मोत्सव समिती पुसदच्या वतीने छत्रपती शिवरायांची 396वी जयंती आपण आपल्या पुसद शहरामध्ये मोठ्या थाटात साजरी करत आहोत। याकरिता छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे समन्वयक म्हणून राजूभाऊ साळुंके आणि उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून
हरगोविंदजी कदम यांची निवड झालेली आहे आणि त्यांची निवड झाली तेव्हापासून त्यांच्या नेतृत्वामध्ये त्या कामकाजाला सुरुवात झालेली आहे. मागील अनेक दशकापासनं आपल्या पुसद शहरामध्ये DJ विरहित आणि शिस्तबद्ध पद्धतीनं छत्रपती शिवरायांची जयंती साजरी होण्याचा जो काही पायंडा आहे तो कायम ठेवून यावर्षी देखील आपण DJ विरहित शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्या वतीने आपण साजरी करत आहोत. याकरिता दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून आपण या शिवजन्मोत्सवाचं उद्घाटनीय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. याकरिता आपल्या पुसद परिसरातील विविध क्षेत्रामध्ये सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मंडळींचं आणि लोकप्रतिनिधींचं या ठिकाणी आगमन होणार असून त्यांना सन्मानपूर्वक उत्सव समितीच्या वतीनं आमंत्रित करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये आपल्या परिसराचे लोकप्रिय आमदार तथा मंत्री महोदय आदरणीय इंद्रनील भाऊ नाईक साहेब यांच्यासह इतर पदाधिकारी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. त्याकरिता उत्सव समितीच्या वतीनं जय्यत तयारी झालेली असून उद्याला उद्घाटनीय कार्यक्रमाच्या प्रथम दिनीच आर्वी येथील सामाजिक प्रबोधनकार सप्तखंदेरी वादक इंजिनियर भाऊसाहेब थुटे यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दिनांक 16 आणि 17 फेब्रुवारीला सायंकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे छत्रपती शिवराय, राष्ट्रमाता मा जिजाऊ, संभाजीराजे यांच्या जीवनचरित्रावर आधारित विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्यांच्याकरिता समितीच्या वतीनं आकर्षक आणि मोठ्या प्रमाणावर बक्षिसे ठेवण्यात आले असून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करून छत्रपती शिवरायांचे विचार सर्व विद्यार्थ्यांपर्यंत, युवा पिढीपर्यंत पोहोचावे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. सोबतच दिनांक 18 फेब्रुवारीला छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त विशेष पाळणा कार्यक्रमाचं महिला भगिनींच्या पुढाकारामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 वाजता सालाबादाप्रमाणे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या साक्षीनं छत्रपती शिवरायांचं पूजन करण्यात येणार असून त्यानंतर भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ह्या रॅलीचं नेतृत्व अभिजितजी पानपट्टे आणि वैभव भाऊ फुके यांच्या नेतृत्वात राहणार आहे. सोबतच दुपारी 2 नंतर छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शोभायात्रा प्रमुख ॲडव्होकेट भारत जाधव आणि त्यांच्या सहकार्यांच्या नेतृत्वात ही शोभायात्रा उत्साहामध्ये पार पडणार आहे. या शोभायात्रेमध्ये विविध प्रकारची पथकं, लोकनाट्ये, सोबतच लोकनृत्य, विविध समाजाचं सांस्कृतिक दर्शन अशा प्रकारच्या झाक्या, महापुरुषांचे विचार प्रगट करणारे देखावे, विविध भजनी मंडळं, लाठीकाठी पथकं आणि इतर शालेय विद्यार्थ्यांच्या झाक्या राहणार आहे. अशा पद्धतीच्या आकर्षक कार्यक्रमानिशी या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शिवाय एकंदरीत 15 तारखेला सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात 19 तारखेपर्यंत सलग कार्यक्रमाने राहणार असून या शिवपर्वाचं या ठिकाणी प्रमुखपद नितीनजी पवार आणि त्यांच्या सहकार्याने घेतलेलं आहे. सांस्कृतिक समितीच्या निमित्तानं गजाननजी जाधव आणि यशवंतराव देशमुख आणि त्यांचे सहकारी कामकाज पाहत आहेत. असं एकंदरीत भरगच्च कार्यक्रमानं यावर्षीची शिवजयंती देखील चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे. मागील दशकामध्ये शरद भाऊ मैन
यांच्या नेतृत्वात जी शिवजयंतीचा पायंडा या ठिकाणी आपल्या पुसद शहरासाठी आहे, त्या पद्धतीनं शिवजयंतीचा आपण तो अखंडपणे चालू राहावी याच्यासाठी यावर्षी देखील छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्या वतीनं दक्षता घेण्यात आलेली आहे आणि योग्य त्या पद्धतीची उत्साहाने तयारी करण्यात आलेली आहे आणि शिवभक्तांचा अत्यंत वाढता प्रतिसाद असून सर्वांचा सहभाग आणि सहकार्य लाभत आहे। त्याबद्दल सर्व शिवभक्तांच्या प्रती या ठिकाणी छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय